हॅलो, नमस्कार. आजच्या तासाला आपण भारतातील जैवविविधता संपन्न ठिकाण, हॉटस्पॉट इन बायोडायव्हर्सिटी इन इंडिया, त्याचबरोबर जागतिक किंवा जगातील जैवविविधता संपन्न ठिकाणं थोडक्यात बघणार आहोत. ज्या क्षेत्रामध्ये विपुल प्रमाणात वनस्पती आहेत, विपुल प्रमाणात प्राणी जीवन आहे आणि सूक्ष्मजीव व त्यांच्या प्रजाती आढळतात, तर अशा ठिकाणांना किंवा अशा क्षेत्राला जैवविविधतेसाठी अनुकूल क्षेत्र किंवा सर्वाधिक जैवविविधतेचं क्षेत्र असं म्हटलं जातं. जगामध्ये अनेक ठिकाणी असे क्षेत्र किंवा प्रदेश आपल्याला पाहायला मिळतात की ज्या ठिकाणी जैवविविधता संपन्न असते. सगळ्या प्रकारचं प्राणी जीवन, वनस्पती जीवन, पक्ष्यांचं जीवन असेल, हे सगळं तिथं पाहायला मिळतं. थोडक्यात काय, परिपूर्ण परिसंस्था आपल्याला त्या भागामध्ये पाहायला मिळतात. जगामध्ये असे 18 अतिशय उत्कृष्ट असे जैवविविधता संपन्न ठिकाणं आहेत. तसे लिस्टमध्ये 34 हॉटस्पॉट किंवा जैवविविधता संपन्न ठिकाणं दाखवलेली आहे. भारताच्या बाबतीमध्ये विचार करायचा झाला तर भारतामध्ये 3 भूप्रदेश हे जैवविविधता संपन्न ठिकाणं म्हणून घोषित केली गेलेली आहे. याच्यामध्ये पहिला जो प्रदेश आहे तो म्हणजे ईशान्य भारत. उत्तर आणि पूर्व भारताच्या मध्ये ईशान्येकडे हा प्रदेश येतो. याच्यामध्ये आसाम, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा या राज्यांचा समावेश होतो, ज्याला आपण 7 सिस्टर्स असं म्हणतो. हा खरं तर पूर्व भारताचा भाग आहे आणि या भागामध्ये तुम्ही बघितलं तर थोडासा पर्वतीय प्रदेश मोठ्या प्रमाणात आहे. शेती फारशी विकसित झालेली नाही. इंडस्ट्रीयल विकास कमी प्रमाणात आहे, कारखानदारी किंवा इतर, आणि म्हणून ही जैवविविधता आजही मोठ्या प्रमाणात टिकून आपल्याला दिसते. आणि म्हणून या भागामध्ये प्राण्यांचं, वनस्पतींचं किंवा इतर सजीव घटकांचं प्रमाण हे अबाधित आहे आणि म्हणून हा भाग जैवविविधता संपन्न भाग म्हणून ओळखला जातो. भारतामध्ये दुसरा जो प्रदेश आहे तो म्हणजे पश्चिम घाट, ज्याला आपण सह्याद्री पर्वतरांग असं म्हणतो. याही भागामध्ये जैवविविधता संपन्न ठिकाणं आपल्याला पाहायला मिळतं. इथेही वनस्पती जीवन असेल, प्राणी जीवन असेल किंवा इतर जैवविविधतेचे घटक असतील, हे परिपूर्ण पाहायला मिळतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या विभागात वनस्पतींची संख्या किंवा जंगल अरण्यांची संख्या भरपूर आहे आणि म्हणून ही जैवविविधता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. भारतामध्ये तिसरं ठिकाण आहे अंदमान आणि निकोबार बेटा. भारताच्या पूर्वेकडे असलेला बंगालचा उपसागर, या महासागरामध्ये हे अंदमान आणि निकोबार बेटांचा समूह आहे आणि या बेटांवर जैवविविधता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते किंवा ही संपूर्ण बेट जैवविविधता संपन्न ठिकाण म्हणून भारतामध्ये ओळखली जातात. या ठिकाणी वनस्पती जीवन असेल, प्राणी जीवन असेल किंवा जलचर प्राणी, जलचर वनस्पती यांचे हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आणि म्हणून भारतामध्ये ही जी ठिकाणं आहे ती जैवविविधतेने संपन्न अशी ठिकाणं म्हणून ओळखली जातात. जसं भारतामध्ये जैवविविधता संपन्न ठिकाणं आहेत, तशी जगामध्येही मोठ्या प्रमाणात काही प्रदेशामध्ये जैवविविधता आढळते. उदाहरणार्थ तुमच्या समोर एक जगाचा नकाशा आहे. या नकाशामध्ये रेड कलरनी जेवढं डार्क केलेला भूभाग आहे, इथे जैवविविधता संपन्न प्रदेश आपल्याला लक्षात येईल. तर बघा, याच्यामध्ये न्यूझीलंडचा काही भाग,
जैवविविधता संपन्न आहे. फिलिपाईनचा काही भाग आहे. जपानमध्ये काही ठिकाणी आपल्याला जैवविविधता संपन्न प्रदेश दिसतो आहे. अटलांटिक जंगल, त्यानंतर हिमालयाचा संपूर्ण परिसर जैवविविधता संपन्न म्हणून दाखवलेला आहे. ऑस्ट्रेलियातील साऊथ वेस्ट ऑस्ट्रेलिया इथे मोठ्या प्रमाणामध्ये जैवविविधता संपन्न प्रदेश दिसतो. माउंट ऑफ साऊथ वेस्ट चायनाचा बराचसा भाग जैवविविधता संपन्न म्हणून दाखवलेला आहे. नंतर ट्रॉपिकल अँडीज हा भाग जैवविविधता संपन्न म्हणून दाखवलेला आहे. वेस्टर्न घाट आणि श्रीलंका इथेही मोठ्या प्रमाणात जैवविविधता दिसते. बघा, नकाशामध्ये हे हॉटस्पॉट स्पष्टपणे आपल्याला दिसत आहेत किंवा जाणवत आहेत. या नकाशाचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर जगामधील सगळे जे जैव बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहेत ते तुमच्या लक्षात येतील. फॉरेस्ट ऑफ ईस्ट ऑस्ट्रेलियाचा बराचसा भाग हा जैवविविधता संपन्न आपल्याला दिसतो आहे. तर अशा प्रकारे जगामध्येही मोठ्या प्रमाणात जैवविविधता संपन्न प्रदेश किंवा भूभाग आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे हॉटस्पॉट किंवा जैवविविधता संपन्न ठिकाणं भारतामध्येही मोठ्या प्रमाणात आहे, जागतिक लेवललाही मोठ्या प्रमाणात आहे. थँक्यू.